नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहावयास मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, ग्रामपंचायतीचे प्रभाग कोण जाहीर करतो? ग्रामपंचायतीचे प्रभाग कोण जाहीर करतो? तर ऑप्शन क्रमांक 1 तहसीलदार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, पंचायत राज व्यवस्थेत अगदी तळपातळीवर कार्यरत असणारी संस्था कोणती? पंचायत राज व्यवस्थेत अगदी तळपातळीवर कार्यरत असणारी संस्था कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 ग्रामपंचायत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला मुख्य कोण? खालीलपैकी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला मुख्य कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 मुख्य कार्यकारी अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? तर ऑप्शन क्रमांक 2 सरपंच हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 भारताच्या मुख्य भूमीस खालीलपैकी काय म्हणतात? भारताच्या मुख्य भूमीस खालीलपैकी काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 द्वीपकल्प हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 लोकसंख्येची घनता कशा प्रकारे मोजली जाते? लोकसंख्येची घनता खालीलपैकी कशा प्रकारे मोजली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 दर चौरस किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 उत्तराखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 गांधीजी कोणत्या गोलमेज परिषदेला हजर राहिले होते? गांधीजी कोणत्या गोलमेज परिषदेला हजर राहिले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 दुसऱ्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 चले जाव आंदोलन कोणत्या दिवशी सुरू झाले? चले जाव आंदोलन कोणत्या दिवशी सुरू झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 9 ऑगस्ट 1942 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 यशवंतराव चव्हाण विकास प्रकाशन प्रबोधिनी म्हणजेच यशोदा कुठे आहे? यशवंतराव चव्हाण विकास प्रकाशन प्रबोधिनी यशोदा कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 आगा खान पॅलेस महाराष्ट्रात कुठे आहे? आगा खान पॅलेस महाराष्ट्रात कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे? नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 भोसरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 भारतात क्रॉन चे रुग्ण सर्वात प्रथम कोणत्या राज्यात आढळून आले? भारतात ओमिक्रॉन चे रुग्ण सर्वात प्रथम कोणत्या राज्यात आढळून आले? तर ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 भारतीय रेल्वेचे उत्तर पूर्व विभाग मुख्यालय खालीलपैकी कोणते? भारतीय रेल्वेचे उत्तर पूर्व विभाग मुख्यालय खालीलपैकी कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 गोरखपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही? कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 ओडिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भारतातील पहिली कापड गिरणी कोठे सुरू झाली होती? भारतातील पहिली कापड गिरणी कोठे सुरू झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे? राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 250 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 धनविधेयक हे सर्वात प्रथम कुठे मांडले जाते? धनविधेयक हे सर्वात प्रथम कुठे मांडले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 लोकसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारतातील पहिले उच्च न्यायालय मुंबई येथे केव्हा स्थापन झाले? भारतातील पहिले उच्च न्यायालय मुंबई येथे केव्हा स्थापन झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 1862 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला? महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह स्थापन केला? तर ऑप्शन क्रमांक 2 1917 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महात्मा गांधीजीची हत्या कोणत्या साली झाली? महात्मा गांधीजीची हत्या कोणत्या साली झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1948 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते? स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते? तर ऑप्शन क्रमांक 3 ब्रिटिश साम्राज्य अंतर्गत स्वराज्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणता नेता जहाल गटातील नाही? खालीलपैकी कोणता नेता जहाल गटातील नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न
प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी सर्वात उत्तम विद्युतवाहक कोणते? खालीलपैकी सर्वात उत्तम विद्युतवाहक कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 चांदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 न्यूटनचा पहिला नियम कशाशी संबंधित आहे? न्यूटनचा पहिला नियम कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 जडत्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मूलभूत हक्कांवर गदा असल्यास कोठे दाद मागता येते? मूलभूत हक्कावर गदा असल्यास कुठे दाद मागता येते? तर ऑप्शन क्रमांक 2 सर्वोच्च किंवा उच्च न्यायालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 राज्यात आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो? राज्यात आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो? तर ऑप्शन क्रमांक 3 राज्यपाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते? संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत? महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 रुपाली चाकणकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारतीय राष्ट्रीय चिन्हाखाली कोणते वाक्य छापले आहे? भारतीय राष्ट्रीय चिन्हाखाली कोणते वाक्य छापले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सत्यमेव जयते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात? खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 राज्यघटनेचा सरनामा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारताच्या घटनेनुसार डॅश डॅश सार्वभौम आहे? भारताच्या घटनेनुसार डॅश डॅश सार्वभौम आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भारतीय जनता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 सायरस पूनावाला यांना यावर्षी कोणता पुरस्कार मिळाला आहे? सायरस पूनावाला यांना यावर्षी कोणत्या पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पद्मभूषण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 नटराजन चंद्रशेखर यांना यावर्षी कोणता पुरस्कार मिळाला आहे? नटराजन चंद्रशेखर यांना यावर्षी कोणता पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पद्मभूषण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 डॉ. प्रभा अत्रे यावर्षी कोणता पुरस्कार मिळालेला आहे? डॉक्टर प्रभा अत्रे यांना यावर्षी कोणता पुरस्कार मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पद्मविभूषण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 पहिल्या महायुद्धाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? पहिल्या महायुद्धाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 1914 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही? खालीलपैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 फुफ्फुस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात? खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात? तर ऑप्शन क्रमांक 2 पांढऱ्या पेशा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पोलिओ या रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागास इजा होते? पोलिओ या रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागास इजा होते? तर ऑप्शन क्रमांक 3 मज्जासंस्था हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी कोणता रोग संसर्ग रोग नाही? खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य रोग नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 मधुमेह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 महर्षी धोंडोकेश कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय? महर्षी धोंडोकेश कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आत्मवृत्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 संत तुकाराम महाराज यांची जन्मभूमी कोणती? संत तुकाराम महाराज यांची जन्मभूमी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 देहू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 संत ज्ञानेश्वराचे समाधीस्थळ कुठे आहे? संत ज्ञानेश्वराचे समाधीस्थळ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आळंदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला? भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला? तर ऑप्शन क्रमांक 3 संत एकनाथ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जिनिव्हा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारताचा भूसीमा किती देशांना भेटतात? भारताच्या भूसीमा किती देशांना भेटतात? तर ऑप्शन क्रमांक 3 7 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 कोरोना लसीचा चौथा डोस आपल्या नागरिकांना देणारा देश कोणता आहे? कोरोना लसीचा चौथा डोस आपल्या नागरिकांना देणारा देश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4
इस्रायल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, मुंबईमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया हेल्पलाईन क्रमांक कोणता आहे? मुंबईमध्ये मुलींच्या सुरक्षेसाठी निर्भया हेल्पलाईन क्रमांक कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 103 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, सेवाग्राम हे कोणत्या जिल्ह्यात आहे? सेवाग्राम हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वर्धा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, खालीलपैकी कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नाही? खालीलपैकी कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नाही? तर क्रमांक 2 काटोल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्राची किनारपट्टी डॅश डॅश म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्राची किनारपट्टी डॅश डॅश म्हणून ओळखली जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 कोकण किनारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाकडे खंडपीठ नाही? पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाकडे खंडपीठ नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 नवी मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, निजकवेत घेणे म्हणजे डॅश डॅश होय? निजकवत घेणे म्हणजे डॅश डॅश होय? तर ऑप्शन क्रमांक 3 स्वतःच्या मिठीत घेणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, ऑलिव्ह रिडले ही कशाची जात आहे? ऑलिव्ह रिडले ही कशाची जात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कासव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5वा, भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6वा, संधी म्हणजे काय? संधी म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 3 संधी साधू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7वा, आर्य महिला समाज स्त्री सुधारणाकरिता डॅश डॅश यांनी स्थापना केली. आर्य महिला समाज स्त्री सुधारणाकरिता डॅश डॅश यांनी स्थापन केली. तर ऑप्शन क्रमांक 4 पंडिता रमाबाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8वा, उच्च दर्जाचे लोखंड म्हणजे स्टील निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो? उच्च दर्जाचा लोखंड म्हणजे स्टील निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 मॅग्नीज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, भांगडा हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे? भांगडा हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पंजाब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो? आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 ॲनेमिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते? मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 देवनागरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, खालीलपैकी कोणता हरित ग्रह वायू नाही? खालीलपैकी कोणता हरित ग्रह वायू नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 हायड्रोजन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, खालीलपैकी कोणता ग्रंथ बौद्धांचा धर्मग्रंथ आहे? खालीलपैकी कोणता ग्रंथ बौद्धांचा धर्मग्रंथ आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 त्रिपिटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, खालीलपैकी मालवेयर अथवा व्हायरस नाही? खालीलपैकी मालवेयर अथवा व्हायरस नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 कीबोर्ड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, कल्पवृक्ष या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? कल्पवृक्ष या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 6 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, चोरीचोरा घटनेने डॅश डॅश हे आंदोलन संपुष्टात आले. चोरीचोरा घटनेने डॅश डॅश हे आंदोलन संपुष्टात आले. तर ऑप्शन क्रमांक 3 असहकार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर B.R. आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोणाकडे आहे? भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोणाकडे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 BSF हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, नाबार्ड प्रत्यक्षपणे डॅश डॅशला पुरवठा करते. नाबार्ड प्रत्यक्षपणे डॅश डॅशला पुरवठा करते. तर ऑप्शन क्रमांक 1 राज्य सहकारी बँक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, पुढीलपैकी कोणती कादंबरी अण्णाभाऊ साठे यांनी लिहिली नाही? पुढीलपैकी कोणती कादंबरी अण्णाभाऊ साठे यांनी लिहिली नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 यारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षका नियुक्ती डॅश डॅश कडून होते. भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती डॅश डॅश कडून होते. तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, SRPF ची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? SRPF ची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 पुरंदर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, खालीलपैकी द्राक्षांचा प्रकार कोणता? खालीलपैकी द्राक्षांचा प्रकार कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 फ्लेम हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 24 देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे डॅश डॅश होय. देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे डॅश डॅश होय. तर ऑप्शन क्रमांक 3 संसद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशा संबंधी आहे? भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशा संबंधीचं आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मूलभूत कर्तव्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 SRPFची स्थापना दिवस कोणता? SRPFचा स्थापना दिवस कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 6 मार्च हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 क्योटो करार हा डॅश डॅशशी संबंधित आहे. क्योटो करार हा डॅश डॅशशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पर्यावरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्रात डॅश डॅश या शहरात पोलीस आयुक्तालय नाही. महाराष्ट्रात डॅश डॅश शहरात पोलीस आयुक्तालय नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 उस्मानाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 जागतिक चिमणी दिवस कोणता? जागतिक चिमणी दिवस कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 20 मार्च हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहेत? भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 ळ वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? ळ वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 स्वतंत्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा लढा डॅश डॅशशी संबंधित होता. चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा लढा डॅश डॅशशी संबंधित होता. तर ऑप्शन क्रमांक 4 नीड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 LIC ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? LIC ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 विमा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कोणत्या साली झाली? राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कोणत्या साली झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 1948 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 अमोनियाचे रूपांतर नायट्रेट रूपामध्ये होणाऱ्या सूक्ष्मजीव प्रक्रियेला डॅश डॅश असे म्हणतात. अमोनियाचे रूपांतर नायट्रेट रूपांमध्ये होणाऱ्या सूक्ष्मजीव प्रक्रियेला डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 नत्रीकरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 शब्दांच्या जाती एकूण डॅश डॅश आहेत. शब्दांच्या जाती एकूण डॅश डॅश आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 8 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी कोणते पक्षी अभयारण्य नाही? खालीलपैकी कोणते पक्षी अभयारण्य नाही आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ताडोबा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे? विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रॅली कमिशन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली? मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 ढाका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सातपुडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 मेरी कोम ही भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मेरी कोम भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बॉक्सिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते? मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 डावीकडून उजवीकडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 संयुक्त स्वर म्हणजे काय? संयुक्त स्वर म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 3 दोन स्वर एकत्र येऊन निर्माण झालेले त्याला संयुक्त स्वर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 44 सिंहाचे ओरडणे खालीलपैकी कोणत्या शब्दात दाखवितात? सिंहाचे ओरडणे खालीलपैकी कोणत्या शब्दाने दाखवितात? तर ऑप्शन क्रमांक 3 डरकाळी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा म्हणजे डॅश डॅश होय. जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा डॅश डॅश होय. तर ऑप्शन क्रमांक 3 स्थितीज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हैदराबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 संत गोरोबा कुंभार यांची समाधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? संत गोरोबा कुंभार यांची समाधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 उस्मानाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहिली ICC वर्ल्ड कप 2020 क्रिकेट स्पर्धा पुरुष खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकली? पहिली ICC वर्ल्ड कप
2020 क्रिकेट स्पर्धा पुरुष खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकली? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 खालीलपैकी कोणाला भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला नाही? खालीलपैकी कोणाला भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? खालीलपैकी कोणती नदी ही पश्चिम वाहिनी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नर्मदा हे आपले करेक्ट आन्सर होईल.